नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असते की समाजासाठी किंवा देशासाठी काहीतरी काम करावे. ही इच्छा पूर्ण करण्याची संधी आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस ही देतं. तर आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय हा पब्लिक सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस हा आहे. त्याच्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधायला आले आहेत फॉर्मर IAS ऑफिसर अविनाश धर्माधिकारी सर. सर हे गेले 28 वर्ष चाणक्य मंडळ परिवारातर्फे अनेक IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्सला गाईड करतायत, ट्रेन करतायत. तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात या पब्लिक सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचे खूप आभार की तुम्ही आज आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. तर सर पहिला प्रश्न हा आहे की पब्लिक किंवा सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय आणि त्याचा मूळ हेतू काय आहे? एकतर वेगवेगळ्या प्रकारची जॉब्स आहेत, नोकऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची करिअर आहेत आणि माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगायला आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये मला माणूस म्हणून सन्मानाने जगायला बुवा एक चांगला पैसा पाहिजे, जगतानाची एक सुरक्षितता पाहिजे, माझ्या जगण्याला एक सन्मान स्टेटस असायला पाहिजे आणि किंवा अधिकार असायला पाहिजेत. अशी वेगवेगळी आहेत. पण सिव्हिल सर्व्हिसचं क्षेत्र म्हणजे मुख्य काम आहे लोकांच्या सेवेचं क्षेत्र आहे. सिव्हिल सर्व्हिसला घटना आपल्या राज्यघटनेचा सुद्धा शब्द लोकसेवा आहे, पब्लिक सर्व्हिस. आणि मग हा नुसता भावनिक नाही आहे शब्द, हा घटनात्मक आहे आणि त्याचा करिअरच्या संदर्भातही अर्थ आहे की ज्याला सिव्हिल सर्व्हिसची तयारी करून आयुष्य जगायचं आहे, करिअर करायचं आहे. मी नेहमी सांगत आलो की मी हे जे 4 मुद्दे म्हणालो ना ते मिळणार आहेत तुला, काळजी नको करू. प्रामाणिक मार्गाने पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता. पण मी सांगत आलो की हे बाय प्रॉडक्ट आहेत. सिव्हिल सर्व्हिसमधलं करिअर म्हणजे मी ज्याला 5वा मुद्दा, मी ह्याला नावच ठेवलं आहे स्पर्धा परीक्षांचं पंचशील. तो 5वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की हे म्हणजे नुसतं पगार इत्यादी कमावण्याचं करिअर नाही आहे. हे करिअर मुख्यच आहे मुळी लोकसेवा. तू परीक्षा देऊन ज्या सेवेसाठी निवडला जाशील तिथे जे तुझं काम आहे ते कर्तव्य नीट करणे, ही ती लोकसेवा आहे. आणि मग ती करताना ती तुला नीट करता यावी यासाठी हे जे पहिले 4 की तुला आहे चांगला आहे पगार आणि तुला सुरक्षितता आहे, निवडला गेलास की आता नुसतं निवृत्तीपर्यंत नाही, तुझं उरलेलं सगळं आयुष्य सुरक्षित. नुसतं तुझं नाही, तुझ्या पती पत्नीचं, उद्या मुलाबाळांचं, पती पत्नीतले आईवडील जर डिपेंडंट फॅमिली असतील तर त्यांचं एवढी सुरक्षितता आहे. आणि सामाजिक स्टेटस आहे हे निश्चित आहे की रिझल्ट लागण्याच्या दिवसापर्यंत रस्त्याने चालत निघाला तर वळून कोण काळं कुत्रं हिंग लावून विचारणार नाही. पण रिझल्ट लागला आणि जाहीर झालं की अरे हा मुलगा मुलगी निवडला गेला आहे, क्षणार्धात त्याचं समाजातलं स्थान बदलतं. आणि ते बदलतं याचं एक मुख्य कारण आहे की आता तो कोणत्या तरी अधिकाराच्या पदावर जाणार. तर हे झाले ह्या करिअरचे पहिले 4 शब्द. पण ते बाय प्रॉडक्ट आहेत, ते येणारच आहेत. त्यासाठी लसलस आणि गैरप्रकार ते त्याहून करण्याची गरज नाही. 5वा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे की हे करिअर लोकांची सेवा करण्याचं करिअर आहे. आणि हे आपल्या भोवतीचा काळ आणि जे घडतंय ते पाहतासुद्धा हे मी आयुष्यभर सांगत आलो की ते तुझ्या मनात असेल तरच ह्या क्षेत्रात पाऊल टाक. लोकांची सेवा यापेक्षा तुझे काही वेगळे हेतू असतील तर ह्या क्षेत्राकडे येऊ नको, मग वाटल्यास तू दुसऱ्या क्षेत्रांकडे जा. पण जो हे भान ठेवेल की मी ह्या क्षेत्रात करिअर करायचं तर मिळणारा प्रामाणिक मार्गाने, पुन्हा म्हणतोय गैरप्रकार नाही, भ्रष्टाचार त्याहून नाही,
पण तुला पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता आपोआप मिळणार आहेत. तुझं काम आणि तुझं खरं कौशल्य आहे की ते सर्व वापरून तू लोकांची सेवा कशी किती करतोस, हे ते करिअर आहे. सर, पुढचा प्रश्न आता लोकसेवा आणि याच्याची संदर्भात, पण हा तुमच्या स्वतःबद्दल आहे की IAS ऑफिसर ते चाणक्य मंडळ ते संस्थापक, ही जी एक तुम्ही नवीन वाट शोधली स्वतःसाठी, तर त्याच्यातले काही महत्त्वाचे टप्पे जे ठरले ते तुम्हाला असं वाटतात की ह्यानी माझं एक विचार बदलला किंवा ह्यानी एक पुढचं करिअर बदललं, असे कुठले आहेत? मला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो, मी त्याला म्हणतो की मी स्वतःला भाग्यवान समजतो, ते म्हणजे शाळेत आणि ते माझं HSCचं वर्ष आहे. तिथे असं वर्गात समोर बसल्या क्षणी माझ्या मनात ठरलं की आपलं करिअर काय. मी त्यावेळी वय वर्ष 15 आणि काही दिवस, पण तिथे वर्गात ते माझ्या मेंदूमध्ये ती प्रतिमा आजही पक्की लक्षात आहे. माझ्या वयाच्या 15 वर्ष पूर्ण करतोय तेव्हा मला पडलेलं स्वप्न आहे भारताचा कार्यकर्ता होणे. भारत मातेची सेवा ह्या शब्दातच पडलेलं स्वप्न आहे. मी काय माझं आयुष्य वैयक्तिक कधी डिग्री कोणती मिळवीन, त्याच्या पुढे नोकरी कोणती मिळवीन, मग माझं लग्न कधी होईल आणि मग मला पैसे कधी, या गोष्टीचा मी केलाच नाही आहे विचार. आणि मग खरोखरच तो भारत मातेची सेवा करणारा कार्यकर्ता, पुढे घ्यायच्या त्या डिग्री इत्यादी मी केल्या, सगळ्या पुणे विद्यापीठातनंच केल्या. पण त्या सगळ्यामधली दृष्टी होती की हा माझ्यातला देशाचा कार्यकर्ता अधिक समृद्ध कशामुळे होईल, की त्या कार्यकर्त्याचा एकाच वेळी देशाच्या प्रश्नांचा अभ्यास पण पाहिजे जबरदस्त, पण तो नुसता पुस्तकी अभ्यास नाही पाहिजे, त्याला कृतीची जोड पाहिजे. तर मी IAS व्हायच्या आधी 11 वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरलेलो आहे. आणि ते करताना एकाच वेळी युवकांची संघटना बांधणे, ग्रामीण विकासाच्या अनेक प्रकल्पांमध्ये काम करणे. मी ही गोष्ट नेहमीच विशेष आनंदाने सांगतो की IAS अधिकारी व्हायच्या आधी मी खेडेगावातले रस्ते तयार करायला डोक्यावर पाट्या वाहिलेल्या आहेत. किंवा आपली ग्रामीण भागातली आपली माता भगिनी रोज जी चुलीवर बसते आणि फुंकते ती चूल, तर हे पुढे रिसर्च पेपर्सनी दाखवून दिलं आहे की ती दिवसामध्ये 20 सिगारेट्स एवढा धूर छातीत घेते, म्हणजे आरोग्याला धोका आहे. त्यावरचं एक उत्तर आहे ज्याचं नाव आहे निर्धूर चूल, स्मोकलेस चुल्हा. तर मी IAS व्हायच्या आधीच्या वर्षांमध्ये हे केलं की हे शिकून घेतलं आणि गावागावामध्ये जाऊन आपल्या आया बहिणींच्या शेजारी बसून घरात त्यांना ती निर्धूर चूल तयार करून दिली. किंवा गोबर गॅस प्लॅन्ट्स बांधणे, किंवा मुसळधार पावसाच्या रात्री गावातल्या मारुतीच्या मंदिरात हातात कंदील घेऊन जाऊन साक्षरतेचे वर्ग चालवणे, हे सगळं मी IAS व्हायच्या आधी केलं. त्याच वर्षांमध्ये देशभर प्रवास केला. मी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होतो. हेही मी विशेष आनंदाने सांगतो नेहमी की मी शरद जोशींच्या नेतृत्वाखालचे जे शेतकरी संघटनेचं आंदोलन, त्यामध्ये मी जवळनं सहभागी होतो. मी ते घेऊन इथे उरळी कांचनला सत्याग्रहात सहभागी होतो आणि तुरुंगात गेलो आहे. आणि 1980च्या दशकात, त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नुकताच फुटीरतावादी दहशतवाद सुरू होऊ घातला होता. किंवा दुर्दैवाने पंजाबमध्ये खालिस्तान चळवळ अत्यंत हिंसक होती. किंवा भारताच्या ईशान्य भागामध्ये आसाममधली बांगलादेशी घुसखोरी, किंवा नागालँड, मणिपूर, मिझोराम इथल्या समस्या. तर मला या काळात जो मग देशाचा प्रवास, लेखन आहे, खरं म्हणजे त्यांनी एक दृष्टी दिली मला की आपल्या हृदयातली आग भारताचा कार्यकर्ता होण्याची, पण हातातले अधिकार IASचे आले तर काम जास्ती करता येईल. कारण मी खूप जवळनं पाहत गेलो की प्रशासन काय भूमिका करतं, ती किती मोलाची आहे, ती एकाच वेळी राष्ट्रीय एकात्मताही आणि विकासही साधायला. आणि पुन्हा थोडक्यातच सांगायचं तर त्या वर्षांमध्ये मला
3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या गुंतागुंतींच्या समस्यांच्या इथे, काश्मीरमध्ये, आसाममध्ये आणि गुजरातमध्ये. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिराजींचा एक उजवा हात, ते ICS म्हणजे IASच्या आधीचं नाव, हरिश्चंद्र सरीन म्हणून नाव त्यांचं, हे मला 3 वेगवेगळ्या ठिकाणी भेटले. त्या दरवेळी त्यांना पंतप्रधान इंदिराजींनी त्यांचे विश्वासू म्हणून ती समस्या हाताळायला पाठवलं होतं. त्यांच्याशी मला असं 3 वेळा बोलायची संधी मिळाली. मला त्याच्यात लक्षात आलं की हेच वाक्य मूळचं, की मी भारत देशाचा कार्यकर्ता आहे, पण मला जर अधिकार हातात IASचे मिळाले तर काम जास्ती करते. या जाणीवेतून मी परीक्षा दिली, झालो. आणि मी झालो त्याही वेळी मी स्वतःकरता लिहिलेले शब्द आहेत. निकाल लागला त्या रात्री मी IAS झालो. माझी काय भावना हात आभाळाला लागल्याची नव्हती. उलटा मी एक काहीसा अस्वस्थ होतो की अरे आपण तर भारताचा कार्यकर्ता, आयुष्य पण जगायचं ठरवलं कार्यकर्ता, आता IAS, ते कळत होतं की IAS असणं काय चीज आहे. त्या अस्वस्थतेतून मी मला कसा अधिकारी व्हायचं आहे या ओळी मी स्वतःकरता लिहिल्या. ती मूळची एक कविता आहे, ती आता चाणक्य मंडल परिवारची प्रार्थना आहे, पण तिचा मुख्य आशय या 2 ओळीत येतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला. की माझं आयुष्य सार्थकी लागलं मी केव्हा म्हणेन. खूप पद मिळालं, पैसा मिळाला, कीर्ती मिळाली, पेपरला नाव छापून आलं. अरे ते सगळं दुय्यम आहे. तू दुःखितांचे अश्रू पुसलेस का? तू जे काम करतोयस आणि ज्या पदावर आहेस तिथून शोषितांचं शोषण दूर केलंस का? असं लोकांचे प्रश्न, तर हा निकष आहे. मग तर माझी वैयक्तिक IAS होण्यामागची प्रेरणा, आपल्यातला हा भारताचा कार्यकर्ता आता एका महत्त्वाच्या अधिकार पदावर बसून देशसेवा, आणि देश म्हणजे विवेकानंदांनी शिकवलं की देश म्हणजे लोक. देश म्हणजे नुसतं नद्या नाले डोंगर नाही आहेत, लोक हाच देश आहे. आणि विवेकानंदांनी तर शिकवलं ईश्वरही लोकच आहे. तर IAS होणे आणि स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात जाणे ही लोकसेवा, ज्या मुद्द्याने आपण सुरुवात केली, ते मला कार्यकर्ता म्हणून वावरताना लक्षात आलं. या प्रेरणेतून मी ती दिली. आता मुख्य प्रश्न होता पुढची वाटचाल आहे, चाणक्य मंडल परिवार. तर आता 1986 या वर्षी एक घडलेली गोष्ट ही आहे की महाराष्ट्रातून IAS झालेला मी एकटा मराठी तरुण होतो. तर मी त्याचा अर्थ स्वतःसाठी हा लावला की तुम्ही त्याला म्हणा काळाने म्हणा, परिस्थितीने म्हणा, समाजाने म्हणा, अगर जी परिभाषा मला मान्य म्हणजे ईश्वराने जणू माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे की एक तर तू हे डोक्यात जाऊ देऊ नकोस. तू जर एकटाच IAS झाला असशील तर आता तुझी जबाबदारी आहे की इतरही व्हावेत यासाठीची व्यवस्था उभी कर, इन्स्टिट्यूशन. म्हणून मी जी 10 वर्ष शासनात काम करत होतो, ती 10च्या 10 वर्ष मला कधीही न मागता पण एकाहून एक महत्त्वाची म्हणजे जबाबदारीची पदं मिळत गेली. तो मी मानतो की त्यावेळी सरकारने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास आहे की ही जबाबदारी धर्माधिकारींवर सोपू. तरी ती 10 वर्ष मी मुळी त्यावेळी माझ्या मित्रमैत्रिणींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीला मी मदत करतच होतो. सुट्ट्यांच्या दिवशी आणि सरकारी नियम सांभाळून, आवश्यक तिथे नीट वरिष्ठांची परवानगी घेऊन. पण मी त्या 10 वर्षांमध्ये सुद्धा राज्यभर ठिकठिकाणी वर्कशॉप्स घेत होतो, लेखन करत होतो. त्यातून सुद्धा वाटलं की एकटे आपण अशा किती जणांना पुरणार आहोत. म्हणून मी पुण्यालाच ॲडिशनल कलेक्टर होतो, हे मी 1992 साली सांगतोय. पण एप्रिल महिन्यात जेव्हा सरकारी अधिकाऱ्याला तुलनेने थोडं कमी काम असतं, त्यावेळेला मी 15 दिवस दिवस रात्र बसून मग एक पुस्तक लिहून पूर्ण केलं. त्याचं मूळचं त्यावेळेचं नाव एक विजय पथ. ते पुस्तकही आहे स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची याबद्दल. तर मग त्या सगळ्या विचारात नाही पुढे की जेव्हा मी अंतिमतः स्वतःकरता ठरवलं की आयुष्यातल्या पुढच्या कामाला लागायचं आहे, मग ते पुढचं काम शैक्षणिक. आणि मग ते शैक्षणिक म्हणजे मुख्य काम चरित्र घडण, कॅरेक्टर बिल्डिंग. पण त्या कॅरेक्टर बिल्डिंगचं माध्यम मग मी ठरवलं की स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणारी इन्स्टिट्यूशन. तिचं अर्थातच मनात ठरवलेलं नाव चाणक्य मंडल परिवार असं 1986 ते 96
अशी 10 वर्ष सरकारी यंत्रणेत काम करून झाल्यावर मग मी राजीनामा देऊन आत्ताचं काम चालू केलं. अच्छा सर, आता तुम्ही म्हणालात की भारताचा कार्यकर्ता किंवा आपण पब्लिक सर्वंट म्हणूया, तेव्हा तुमच्यासमोर आलेली एखादी घटना आणि किंवा एखादं चॅलेंज आणि त्याच्यावरती तुम्ही कशी मात केली, एखादं उदाहरण आम्हाला नक्की IAS व्हायच्या आधी कार्यकर्ता असताना का IAS झाल्यावर? IAS झाल्यावर खरं म्हणजे तर मी म्हणेन खूपच आहेत, पण सहज तरी आपल्या संवादामध्ये तरी आपण असं म्हणूयात की थोडक्यात सांगायचं तर मला पहिलं पोस्टिंग मिळालं असिस्टंट कलेक्टर फलटण, म्हणजे सातारा जिल्हा, इंडिपेंडंट. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे मिळालं. तिथे मी असं वाचलं की केरळमधला एर्नाकुलम जिल्हा भारतातला पहिला 100% साक्षर जिल्हा झाला आणि तो करण्यामध्ये एर्नाकुलमचे त्यावेळचे कलेक्टर राजन नाव त्यांचं, तर त्यांचा पुढाकार होता. मी ती मनामध्ये बातमी वाचतानाच मी मनात ठरवलं की IAS अधिकारी म्हणून उद्या आपल्याला जेव्हा केव्हा अशी पहिली संधी मिळेल तेव्हा आपल्यालाही असंच काम करून दाखवायचं. सुदैवाने मला त्यासाठी फार थांबावं लागलं नाही. IAS अधिकाऱ्याला जी प्रमोशन्स मिळतात तशी मिळून माझी नेमणूक रत्नागिरी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हे वर्ष 1991. आता महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला एक निर्णय घेऊन 100% साक्षर करण्यासाठी ठरवला होता सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी ठरवला नव्हता, पण ते मी ठरवलं. आणि मग महाराष्ट्र सरकार किंवा त्यावेळेचं केंद्र सरकार आणि त्याचं नॅशनल लिटरसी मिशन यांचे तर अधिकृत नियम होते की एक तर पहिले कोणता जिल्हा 100% साक्षर करायला घ्यायचा हा निर्णय राज्य सरकार घेईल आणि मग त्या जिल्ह्याचा कलेक्टर त्या जिल्ह्याच्या साक्षरता समितीचा प्रमुख असेल. असं असताना इथे मी निघालो रत्नागिरीचा CEO, पण मी म्हणतोय मला करायचंय. तर त्याला खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यावेळी आनंदाने प्रोत्साहन दिलं, परवानगी दिली. मी मनातल्या नितांत कृतज्ञतेने खास आनंदाने उल्लेख करतो त्यावेळच्या महाराष्ट्राच्या शिक्षण सचिव कुमुद बन्सल मॅडम, थोर अधिकारी आणि आम्हाला जणू आईसारख्या, पण त्यांनी पण माझा विचार उचलून धरला. आणि मग रत्नागिरी जिल्ह्याचा जो मी साक्षरता प्रस्ताव तयार केला तो केंद्र सरकारने आखून दिलेल्या सगळ्या गाईडलाईन्सच्या पासून वेगळा होता. म्हणजे मी जिल्ह्याकरता प्रस्ताव करताना केंद्राने सगळ्या देशाला लागू काही गाईडलाईन्स केल्या होत्या. खरं म्हणजे अधिकाऱ्याचं काम आहे की नुसतं त्या गाईडलाईन्सच्या चौकटीत स्वतःला बांधून घेऊ नको, त्या शेवटी गाईडलाईन्स आहेत हे लक्षात घे. आणि तुझी जबाबदारी किंवा तुझं कौशल्य आहे की ही सूत्र माझ्या जिल्ह्याला लागू करताना कशी केली पाहिजेत. तर मला जाणवत होतं की रत्नागिरी, कोकणची किनारपट्टी, सगळा डोंगराळ जिल्हा, नद्या असल्या तर छोट्या, पाऊस असला तर तो कमी काळात पडणार पण तो वाहून जाणार आणि दूर दूरपर्यंत डोंगरात विखुरलेल्या वेगवेगळ्या वाड्या वस्त्या. आणि मला साक्षरता चळवळ करायची तर त्या सर्वांपर्यंत मला पोचता आलं पाहिजे. तर सगळ्या देशाला लागू केलेले गाईडलाईन्स सब घोडे 12% ते तशा नाहीत लागू पडणार. तर मी त्या बदलल्या आणि खरं म्हणजे सगळ्या बदलल्या. पण तो जो बदललेला प्रस्ताव आहे तो आधी राज्य सरकारने पण उचलून धरला. राज्य सरकारची शिफारस लागते ती करून केंद्राला पाठवला आणि पुढे केंद्रासमोर मी प्रेझेंटेशन द्यायचं असतं. ते सगळं वेगळं. आणि मग केंद्र सरकारच्या वतीने एक वरिष्ठ IAS अधिकारी आधी तुमच्या जिल्ह्याची पाहणी करायला येतात. त्यावेळी जॉईंट सेक्रेटरी असलेल्या कर्नाटक केडरच्या वरिष्ठ IAS अधिकारी होत्या अनिता मॅडम म्हणून. पण त्यांनी पण जिल्ह्याला भेट देऊन प्रत्यक्ष सगळं पाहिलं आणि उलट उचलून धरला हा जो मी सगळा वेगळाच प्रस्ताव मांडला होता. आणि पुढे तो केंद्राने पण मान्य केला. नुसतं एवढ्यावर नाही आहे. या शास्त्रामध्ये शिक्षणाच्या एकदा साक्षर व्यक्ती झाली आणि काही कारणामुळे तिचा पुढे काही काळासाठी अक्षरांशी जर संबंध उरला नाही तर दुर्दैवाने तीच व्यक्ती पुन्हा निरक्षर होते. इंग्लिश शब्द लॅप्स. तर ती पुन्हा एकदा साक्षर झालेली व्यक्ती पुन्हा निरक्षर होता कामा नये. यासाठीचा मी रत्नागिरी जिल्ह्याकरताचा प्रस्ताव केला
तो सगळ्या देशांनी उचलून धरून त्यावेळच्या नॅशनल लिटरसी मिशननी सगळ्या देशात एक आदेश लागू केला की साक्षरोत्तर कार्यक्रम, पोस्ट लिटरसी, तर याचा रत्नागिरी जिल्ह्याने जो मॉडेल केलं आहे ते सगळ्या देशांनी फॉलो करावं. याला मी मग आनंददायक, आणि आता हे जिल्ह्यात घडवून आणायला सगळं प्रशासन बरोबर पाहिजे, ते टीमवर्क आहे, ते नुसतं हुकमानी होत नाही. मुख्य त्यातला आशय प्रेरणा आहे की आपल्याला आपला जिल्हा साक्षर करायचा आहे. अरे आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वर न्यायची. ती जर आत्ता केली तर आपल्या मुलाबाळांचं भविष्यामध्ये भलं होणार आहे. तर असं सगळं, पण ते मला जमू शकलं रत्नागिरी जिल्ह्यात करताना. नुसतं नाही, ते मॉडेल मानलं गेलं सगळ्या देशासाठी. याचा मग मला आजही विशेष आनंद आहे. सर, खूपच उत्तम कार्यक्रम मी ऐकला आता तुम्ही जो केलात तो. सर, माइंडसेट जेव्हा तुम्ही प्रशासकीय अधिकारी असता आणि तुम्ही एक उत्तम कार्य किंवा चांगली प्रेरणा घेऊन एखादं कार्य सुरू करता, पण त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स येत नाही, मग अशा वेळेला काय करणं किंवा कुठल्या प्रकारचा माइंडसेट आपला स्वतःचा असणं अपेक्षित आहे? एक पहिलं तर विशेषतः ह्या क्षेत्रात जायचं तर आपल्या अहंकारावर विजय मिळवता आला पाहिजे. इगो. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन ज्या क्षेत्रात ज्या पदावर जाणार ते कुठलं तरी अधिकाराचं पद आहे, पॉवर. आणि मग अधिकार, पॉवरचा स्वभाव आहे पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. अधिकार जेवढे मोठे तेवढे ते डोक्यात जातात. बरोबर. तोरा वाढतो. मी IAS लगेच. आणि हे असं मोठं टेबल असतं, मोठं ऑफिस असतं, मोठा बंगला असतो, मोठी गाडी असते. विसरायला होतं की हे तुझं नाही आहे, हे तुला लोकांची सेवा नीट करता यावी म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे खरं म्हणजे लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट, त्याला आपला फार छान भारतीय शब्द आहे, इदम न मम. ते सगळं माझं नाही आहे. अधिकारासकट नाही तर ते अधिकारी डोक्यात जातात आणि मग विसरायला होतं की अरे हे लोकांच्या सेवेसाठी हे तुला असलेले अधिकार आहेत. त्यामुळे पहिलं तर हे लक्षात ठेवण्याचीच पुन्हा पुन्हा गोष्ट आहे, ती मुख्य हे आपल्या इगो, अहंकारावर मात करता येणे. की मी हा जो या खुर्चीत बसलो आहे आणि इथून काम करणार आहे, काही माझा इगो, मी कोणतरी शाणा लागून गेलो टाईपचं नाही आहे. हे माझ्या हातून होणाऱ्या कामाच्या द्वारा लोकांचं कल्याणाचे. हे जर असेल तर जो प्रश्न आहे तुमचा की काही वेळा होत नाहीत गोष्टी मनासारख्या, त्याला सामोरं शांत चित्ताने जाता येईल. एक तर पहिली माझी गोष्ट आहे की काही वेळा मनासारख्या गोष्टी होत नाही. हे आयुष्याचंच वैशिष्ट्य आहे. दॅट इज व्हॉट लाईफ इज ऑल अबाउट. की कोणाचं कुठल्या क्षेत्रात होतं, कोणाचं कुठल्या क्षेत्रात की मनात येते सगळंच त्याच्या मनातल्यासारखं झालं नाही होत. तर अशा वेळी चित्त शांत ठेवून आपलं काम करणे. मग त्याचं प्रशासन आणि स्पर्धा परीक्षांसहित खरं म्हणजे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रातलं उत्तर एका शब्दात आहे. तो शब्द म्हणजे आपलं कर्तव्य. संपला विषय. संपला विषय की तू तुझं कर्तव्य करायचं. ड्युटी. मला तर कळणाऱ्या सगळ्या भगवद्गीतेचा हा सारांश आहे. जगातल्या सगळ्या धर्मांच्या सगळ्या विचारांचा मूळचा सारांश, तुझं कर्तव्य कर. आणि मग ते करायचं तर ते उत्तमच करायचं, भंकस नाही करायचं, पाट्या टाकणार नाही करायचं, किंवा काहीतरी हातापायात साखळ्या बांधल्या आहेत आणि फरफटत कसं तरी करतोय हे नाही आहे. तर मग काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही आहेत, काही गोष्टी आपण करायचं ठरवतो पण अरे ते होत नाही आहे. ह्याच्या सगळ्यावर मात करणारी कर्तव्य भावना हीच आपलं मुख्य बळ आहे. मग त्यामुळे मी उद्या सकाळी उठणार आहे आणि मी माझं ठरलेलं कर्तव्य बेस्ट, माझं बेस्ट, हीच भावना तुम्हाला बळ देते. ओके सर, आता तुम्ही 10वीत असताना ठरवलं, पण जे बाकीचे विद्यार्थी आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायची हे कधी ठरवावं आणि म्हणजे त्याची प्रोसेस काय असावी किंवा ते कशी, त्याची तयारीची सुरुवात कशी करावी? मी याला एका सूत्राचं रूप दिलंय. अच्छा. त्या सूत्राचे शब्द आहेत शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. ओके. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू कशी करावी, केव्हा करावी, केव्हा? पहिलं उत्तर आहे शुभस्य शीघ्रम. म्हणजे केव्हा करावी?
याचं ते एका शब्दातलं उत्तर आहे नाव. हे उत्तर आहे आत्ता. तर म्हणजे आलं का तुझ्या मनात? आलं का लाग अभ्यासाला, आत्ता कर. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केव्हा करावी असं काही त्याला बंधन नाही आहे. एक सर्वसाधारणपणे म्हणता येईल की 10वी आणि वयवर्ष 16 हा थंब रूल म्हणून. ओके. की साधारण स्वतःला घडवणे, अभ्यासाच्या सवयी आणि जो प्रचंड अभ्यास आहे त्याचा आवाक आपण तयार करणे. पण मला अशी मुलं मुली आणि पालक माहिती आहेत की ज्यांच्या 7वी 8वी मध्ये मुलामुलींच्या तरी मनात आहे किंवा कदाचित आईवडिलांच्या मनात आहे आणि मग ते मला भेटत असतात. तर अशा वेळी मी त्यांना ओके 7वी 8वी असेल तरी काय सुरू करा असं मी सुचवतोच. तेव्हा पहिला भाग आहे शुभस्य शीघ्रम, हां, आणि दुसरा भाग आहे अँड इट इज नेव्हर टू लेट. अँड इट इज नेव्हर टू लेटला फक्त एक फ्रेम आहे. स्पर्धा परीक्षेला वरची वयोमर्यादा असते, थोडी सामाजिक वर्गवारीनुसार 30, 35, 38 इत्यादी. पण मला अशी मुलं मुली माहिती आहेत की ज्यांच्या मनात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही कारणामुळे केव्हा तरी ते 29 वर्षाचे असताना डोक्यात आलं की आपल्याला द्यायची स्पर्धा परीक्षा. म्हणजे एकच अटेम्प्ट शिल्लक होता पण दिली आणि झाले. याचं मी अगदी अलीकडच्या काळातलं एक अत्यंत आनंददायक उदाहरण आहे म्हणून सांगतो. भारतीय सेनेतला कर्नल पातळीचा अधिकारी, कर्नल, त्याचं नाव आहे अमोल आवटे. ह्याला तो लष्करी ड्युटी बजावत असताना त्याचा पाय परमनंटली गेला, डॅमेज. तर तो लष्करी सेवेला आता तो फिट नाही. वयवर्ष 42, विवाह झालेला, मुलं बाळ आहेत आणि आयुष्यासमोर लष्करातनं निवृत्त होताना लष्कर माणसांची काळजी घेतं, सगळं निवृत्ती वेतन इत्यादी असतं. पण आता वयाच्या 42च्या पुढे काय करायचं? तर अमोलच्या लक्षात आलं की स्पर्धा परीक्षा द्यायला लष्करी अधिकाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल केली जाते आणि त्यांनी त्याला एक अटेम्प्ट मिळत होता. त्यांनी तो दिला. आज अमोल आवटे IAS अधिकारी आहे. अरे वा. आणि मिळालं गुजरात केडर. तो करतोय गुजरात केडरमध्ये उत्तम काम. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केव्हा करावी? शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. आता कशी करावी? मग याला भरपूर येतो की याचा अभ्यास भरपूर आहे, तो आत्तापासून चालू कर. त्यामध्ये हा जनरल स्टडीज, सर्व सामान्य अध्ययन हा कॉमन आणि कंपल्सरी विषय आहे की ज्याचे 6 घटक आहेत. आत्तापासून सुरू कर. स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये सगळ्यात जास्ती महत्त्व असतं मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या प्रचलित घडामोडी. मग त्या कळायला अभ्यास आत्तापासून चालू कर. त्यासाठी सुद्धा ज्या अंगी बाणवण्याच्या काही सवयी आहेत फार महत्त्वाच्या, की खूप अभ्यास करण्याची सवय आहे. वृत्तपत्र नियमितपणे वाचणे, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आलटून पालटून पण नियमितपणे पाहणे, प्रचलित घडामोडींना वाहिलेली काही नियतकालिक आहेत ती नियमितपणे पाहणे, हे सगळं येतं आत्तापासूनच. पण मी तर माणूस म्हणून आणि हे क्षेत्र जर मला काही थोडं कळलेलं असेल तर या कशाही पेक्षा माझ्या मुख्य सूचना असतात की एक म्हणजे अभ्यास एन्जॉय करायला शिक. की अभ्यास ही काहीतरी रडत खडत करण्याची गोष्ट नाही, तो स्वभाव, त्याची कौशल्य आहेत की ती अंगी बाळगायला शिक. हां. दुसरं म्हणजे व्यायाम पाहिजे तुझ्या दिनक्रमात. म्हणजे फिट, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तर पाहिजे फिटनेस. त्याचा उद्या स्पर्धा परीक्षा देताना आणि परवा प्रशासनात काम करताना नितांत उपयोग आहे. त्यामुळे व्यायाम आणि खेळ पाहिजेत तुझ्या ह्याच्यात. आणि मला व्यक्तिशः कोणी विचारलं तर मी तर सांगणार नंबर 1 वर की हे एवढं कर आणि मग तू स्पर्धा परीक्षांची तयारी नीट करते आहेस. आणि मग ती UPSC MPSC नाही, ती UPSC MPSC पासून जीवन नावाची स्पर्धा परीक्षा. ते माझा एक कार्यक्रम आहे नियमित योग, की तुझ्या जीवनात किमान 30 मिनिटं नियमित योग कर. हे आत्तापासून सुरू कर आणि पहा तू जीवनाच्या बरोबर रस्त्यावर पुढे सरकशील.
सर, आता योगाबद्दल बोलतोय आपण की योगाचा एक सगळ्यात चांगला फायदा जो सांगितला जातो तो तुम्हाला एक मानसिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी लागतो. आणि जिथे आपण लोकसेवेबद्दल बोलतोय तिथे प्रत्येक येणारी व्यक्ती आपल्या समोरची वेगळी आहे, त्याची समस्या वेगळी आहे. तर त्याच्यासाठी पब्लिक सर्वंटची मानसिकता, कुठल्या चॅलेंजेसला समोर जाण्याची त्यांची क्षमता पाहिजे आणि ती त्यांनी कशी तयार करावी. या एका प्रश्नाची बाजू अनेक येतील, पण त्याहीमध्ये मी नंबर 1 वर सगळ्यात ठेवणारे ही लोकसेवा असल्याचं भान. आणि हे नुसतं भावनिक वाक्य नाही आहे. आपला देश ज्या सगळ्यात मुख्य दस्तावेजानुसार चालतो तो पवित्र दस्तावेज आहे या देशाची राज्यघटना. आणि त्या राज्यघटनेने सांगितलं आहे की लोक सार्वभौम आहेत, वी द पीपल. माझ्या तर वैयक्तिक मनात घटनाकारांबद्दल कृतज्ञता हा शब्द मी वापरते की आपल्या घटनाकारांनी या देशाचं सार्वभौमत्व कोणाही विशिष्ट पदामध्ये नाही ठेवलं. तेव्हा केवळ लोकप्रतिनिधी नाही, मंत्री नाही, मुख्यमंत्री पंतप्रधान सुद्धा नाही, राष्ट्रपती सुद्धा नाही, आपल्या घटनाकारांनी देशावर केलेले हे अनंत इन्फायनाईट उपकार आहेत की त्यांनी भारताचं सार्वभौमत्व ठेवलं लोकांमध्ये. लोक सार्वभौम, वी द पीपल. आणि मग लोक सार्वभौमाचा एक साधा सोपा अर्थ आहे की हा भारत देश नावाची जी अनमोल संपत्ती आहे तिचे मालक कोण, याचं उत्तर आहे लोक. आणि मी स्पर्धा परीक्षा दिल्यावर जर अधिकारी झालो तर त्याचा अर्थ आहे की मी त्या लोकांचा सेवक आहे. त्याला मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो की तो लोकांचा सेवक असल्याची भावावस्था पण आणि कामाची पद्धत पण. मग म्हणजे हे पुन्हा नुसतं भावनिक नाही आहे की तुझं जगणं वागणं बोलणं अधिकारी म्हणून पारदर्शक पाहिजे. तू लोकांना उत्तरदायी आहेस. तू ज्याचं काम केलं तर ते का केलं आणि ज्याचं नाही केलं तर ते का नाही, याला तू लोकांना उत्तर दे. तुझ्या लहरीचा कारभार नाही आहे. आणि अधिकार पदावर कुठल्या तरी बसला म्हणून कसाही जो मर्जी तर नाही चालणार. मग ही जी मूल्य व्यवस्था आहे राज्यघटनेने आखून दिलेली आणि कोणाही चांगल्या सरकारी अधिकाऱ्याची, ती पाहिजे. आणि मग त्याचा संबंध कार्यपद्धतीशी सुद्धा आहे की मी वेळ पाळणारा अधिकारी होईन, वक्तशीर, मी दिलेला शब्द पाळणारा अधिकारी होईन, माझ्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा जास्ती काळ पडून नाही राहणार. आणि मी जेव्हा एखादी फाईल क्लिअर करीन तर याचा अर्थ आहे नीट अभ्यास करून त्यावर जी माझी कॉमेंट आहे ती अभ्यासपूर्वक आणि ती खऱ्या जात पात धर्मपंथ यातला कुठलाही भेद न बाळगता राज्यघटनेने मला आखून दिलेल्या चौकटीमध्ये मी माझं कर्तव्य करीन. ही भावना, हे संस्कार आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अशी कार्यपद्धती पाहिजे. ही जर बाळगली खरं म्हणजे मग त्याचा अर्थ आहे की मग ती सत्ता आणि खुर्ची डोक्यात जाणार नाही. मग लक्षात राहील की समोर येणारा प्रत्येक नागरिक हा मालक आहे आणि मी त्याचा सेवक आहे. याचं भान ठेवून जेवढं सरकारी अधिकारी कामं करतील तेवढं माझं तर म्हणणे त्यांचंसुद्धा कल्याण होणार आहे. असं काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याचं आणि मुख्य होणार आहे देशाचं कल्याण. सर, पुढचा प्रश्न, आत्तापर्यंत आपण सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी ह्या अँगलनी बोलतोय. एक सामान्य नागरिक म्हणून की सिटिझन पार्टिसिपेशन हे आपल्या डेमोक्रेसीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण हा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आणि ओपन एंडेड प्रश्न आहे. अगदी एका मूळच्या एका फार अर्थपूर्ण आणि म्हणलं तर बोचरं पण जबाबदारीची जाणीव करून देणारं फारच उत्तम वाक्य आहे. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. मग मी या देशाचा जर नागरिक असेल तर माझे जसे अधिकार आहेत की जे राज्यघटनेने सांगितलेत, सगळ्यात मुख्य भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार, पण त्याच्याबरोबर मग माझी कर्तव्य पण आहेत. हे एकतर्फी नाही आहे नुसतं की फक्त माझ्या अधिकारांकरता. तेव्हा मी नागरिक म्हणून माझी कर्तव्य ती जर मी नीट करत असेल
तर त्याचा अर्थ आहे की भारत, त्याची लोकशाही आणि मिळणारं सरकारसुद्धा उत्तम मिळायला मी माझा खारीचा किंवा सिंहाचा वाटा मी उचलतोय. तेव्हा खरं तर की मतदान करणे, मग हे प्रत्येक नागरिकाचं पवित्र कर्तव्य आहे की मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही आहे. हा दुर्दैव आहे की अनेक जण तसं समजतात. मग मी जर मतदान करत नसेल तर मला एक चांगलं सरकार मिळालं पाहिजे म्हणण्याचा मला आहे का अधिकार? आणि मग मिळेल का? किंवा सार्वजनिक जीवन जगतानाचे मूळचे कायद्यांचं पालन, माझं एकदम ह्या साध्या पातळीपर्यंत आहे की सिग्नल पाळणे, वेळच्या वेळी टॅक्सेस भरणे माझे. तर ही आणि अशी जी नागरिक म्हणून माझी कर्तव्य असतील तर मग मला चांगलं सरकार मिळणार. मी माझी योग्यता आणि यानंतर मग मी म्हणेन की विशेषतः सामान्य नागरिकाचा प्रशासनाशी संबंध असेल तर माझं म्हणणं आहे की नागरिकांना भान पाहिजे की देशाचा मालक तू आहेस आणि ते सरकारी अधिकारी सेवक आहेत. पण तू थोडासा कायद्याचा अभ्यास, थोडासा नियमांचा अभ्यास हा केलास तर तुला त्या सरकारी यंत्रणेकडून भ्रष्टाचार विरहित पद्धतीने कामं करवून घेता येतील. तर अशी नागरिक शक्ती जर उभी राहिली की जिचा राज्यघटना, कायदे, कार्यपद्धती हिचा अभ्यास आहे आणि मग ते जे आवाज उठवत आहेत त्याच्यामध्ये काही उर्मटपणा, कोणाबद्दलचा हिंसाचार, द्वेष नाही, तर तो बरोबर कायद्यावर बोट ठेवून, तर मग प्रशासनाला गती पण चांगली येणार आहे. सर, शेवटचा प्रश्न हा आहे की आता स्पर्धा परीक्षांचे जे वेगवेगळे ॲस्पिरंट्स आहेत आपल्याकडे, त्यांना तुमचा काय सल्ला असेल मोलाचा? मला तर वाटतं की गेला सर्व वेळ म्हणालो तोच मोलाचा सल्ला आहे. फक्त आता जर समारोप करत असेल तर थोडं त्याचं भान ठेवून मी 1-2-3 मुख्य मुद्दे म्हणीन मी. एक आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हाच एक जीवन घडवणारा मार्ग आहे. आणि हे निश्चित सांगतो की स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या निमित्ताने तुझ्या व्यक्तिमत्वाचा, तुझ्या अभ्यासाचा जो बेस तयार होणार आहे ना, त्याचा पुढे जीवनाच्या सर्व क्षेत्रात उपयोग आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षा ही शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. लाखो जण बसणार तेव्हा हजारभर निवडले जाणार. म्हणून या रस्त्याला जाणाऱ्या प्रत्येकानेच आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर याचा विचार करून जगण्यातली विन विन सिच्युएशन कशी तयार करायची की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर होऊन निवड झाली, आय विन, ओके. पण समजा मी माझा उत्तम अभ्यास केला आहे, वर्षानुवर्ष केला आहे, पण ओके दुर्दैवाने निवड नाही झाली, तरी माझ्या जीवन असं घडवायला पाहिजे की ज्यामुळे मी जीवनात, करिअरमध्ये यशस्वी व्हायला मदत होऊ शकते. याला मी म्हणतोय विन विन सिच्युएशन. त्याचं एक व्यावहारिक मोलाचं सूत्र आहे की स्पर्धा परीक्षेच्या रस्त्याला लागतानाच तुझ्या मनात एक कुठलं तरी पर्यायी करिअर, काही वेळा त्याला वापरला जाणारा शब्द आहे प्लॅन बी, तो तयार पाहिजे. म्हणजे मग विन विन आहे की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे, क्लिअर झाले आनंद आहे, ओके, नाही झालो कोई आसमान नाही गिर जाएगा, तर माझ्यापाशी हा असा पर्यायी आहे. आणि तिथे माझ्याही पासचे म्हणजे बहुसंख्य अनुभव आनंददायक आहेत की अशी बुद्धिमान आणि कष्टाळू मुलं मुली की ज्यांनी खरं तयारी, अभ्यास सगळं उत्तम केलं होतं, पण काही कारणामुळे ते स्पर्धा परीक्षा नाही पार झाले. पण मग त्यामुळे जे काही बेस तयार झाला त्याचा आता ते जीवनाच्या विविध क्षेत्रात कितीतरी आहेत. अनेक जण कुठे बँकांमध्ये जॉबला लागले, सेबीमध्ये लागले, नाबार्डमध्ये लागले, कोणी प्राध्यापक झाले, कोणी पत्रकार झाले, कोणी वकील झाले, कोणी स्वतःचा बिझनेस चालू केला. अशी त्याला मी म्हणतोय जीवनाची विन विन सिच्युएशन. याचं भान ठेवून जर तयारी केली तर ही जिंकणाऱ्या जीवनाची साधना आहे. धन्यवाद सर. आज तुमच्याबरोबर बोलून खूप वेगवेगळे इन्साइट्स मिळाले. तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात. धन्यवाद. ऑल द बेस्ट.